नक्कीच ज्या गेले अनेक दिवस ज्या निवडणुकांच्या चर्चा होत्या आणि भारतीय जनता पार्टीचे सगळे नेते असतील, कार्यकर्ते असतील, या सगळ्या विजयावर एकदम ठाम होते. अनेक एक्झिट पोलनी पण चांगला याबाबत प्रतिसाद दिलेला होता आणि त्याप्रमाणे आजच्या सगळ्या निवडणुकीमध्ये जे निकाल येत आहेत त्या निकालांमध्ये चांगलं यश भारतीय जनता पार्टीला मिळालेलं पाहायला मिळतंय. विशेषतः ज्या लढतीकडे, ज्याच्या 293 जागा आहेत, अशा पश्चिम बंगालच्या लढतीकडे फार मोठ्या अपेक्षेने संपूर्ण भारत देश बघत होता. आज आनंद आहे की भारतीय जनता पार्टीच्या तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, सगळ्या नेत्यांनी आणि देशभरातल्या भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख नेत्यांनी बंगालमध्ये जे काम केलं, संघटनात्मक आणि विजय खेचून आणलेला आपल्याला दिसतोय. आता आपण साधारणतः 180 पेक्षा जास्त जागांवर आघाडीवर आहोत आणि मला वाटतं की हा आकडा साधारणतः 200 पर्यंत जायला हरकत नाही. अनेक दिवसाच्या प्रतीक्षेत असलेला बंगालचा विजय भारतीय जनता पार्टीच्या टप्प्यात आलेला आहे आणि संध्याकाळी थोड्या वेळानंतर निकाल पूर्ण जाहीर झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे सगळे जिल्ह्यातले कार्यकर्ते जे सुखावून गेले या यशामुळे ते याचा मोठा जल्लोष जिल्हाभर साजरा करतील. भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता असेल निवडणुकीमध्ये ग्रासरूटवर काम केलं ही भाजपची खासियत आहे. त्याबद्दल काय पश्चिम बंगालमध्ये तोच निर्णायक ठरला का? बंगालमध्ये विशेष करून भाजपचे कार्यकर्ते ते ग्रासरूटवर काम केलं जातं, तोच जो ग्रासरूटचं काम केलं ते महत्वाचं ठरलंय पश्चिममध्ये. काय सांगायला संदर्भात? नाही, भारतीय जनता पार्टीचा कुठलाही विजय, मग तो केंद्रातला असेल, कुठल्या राज्यातला असेल, साध्या महानगरपालिकेचा असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेतला असेल, ह्या प्रत्येक विजयाच्या मागे भारतीय जनता पार्टीची संघटना अत्यंत महत्वाची आहे. आणि संघटनात्मक रूपाने भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्यांनी जे जे काम ज्या ज्या कार्यक्षेत्रामध्ये केलं तिथे आपल्याला मोठं आणि कन्सिस्टन्सी असलेलं किंवा सातत्य असलेलं यश आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे मागच्या 2 निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीने, बंगालचं विशेष सांगायचं गेलं तर बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीने जोरदार टक्कर देण्याचा प्रयत्न केला, पण तो प्रयत्न सोडला नाही. मागच्या निवडणुकीमध्ये, त्याच्या अगोदरच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी निकराने लढली आणि कार्यकर्त्यांनी तेच आपल्या कामामध्ये, संघटनात्मक कामामध्ये तेच सातत्य ठेवलं. नेत्यांनी त्यांना आशीर्वाद दिले, नेत्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहिले आणि अशा प्रकारे आपण हे यश मिळवून आणलेलं आहे. आज आपण बंगालचं म्हणतो, आसाममध्ये पुन्हा एकदा, आसाममध्ये आपली सत्ता होती तरी पुन्हा एकदा एकदम चांगल्या बहुमताने, ज्याला म्हणजे तोडच नाही कोणत्याही शब्दामध्ये, असं चांगलं यश तिथे आपल्याला मिळालं दिसतंय. पॉंडिचेरीमध्ये आपल्याला यश पाहायला मिळतंय चांगलं. महाराष्ट्रामध्ये 2 पोटनिवडणुका झाल्या, तिथेही चांगलं आपण आघाडीवर आहोत, तिथे चांगलं यश आहे. केरळ, तामिळनाडूमध्ये सुद्धा प्रयत्न चालू आहेत. त्या प्रयत्नांना यश येण्याचं आता आपल्याला निकालामधून समोर येत आहे. त्या प्रयत्नांमध्ये अगदी जागा जास्त निवडून जरी आल्या नाहीत केरळ किंवा तामिळनाडूमध्ये, तरी मतदानाचा टक्का जो आहे तो तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी आपली संघटनात्मक ताकद वाढवलेली आहे आणि त्याच्यामुळे तो वाढलेला आपल्याला दिसेल. एकंदरीत संपूर्ण या 4ही राज्य आणि एक केंद्रशासित प्रदेश, ह्या 5ही निवडणुकाचे जे काही निकाल आहेत त्या निकालाबाबत भारतीय जनता पार्टीचे आम्ही सगळे पदाधिकारी भरपूर, म्हणजे आम्ही खुश आहोत. या सगळ्या विषयावर समाधानी आहोत आणि या सगळ्या विषयावर खरं तर तिथल्या राज्यामध्ये काम करणाऱ्या, म्हणजे विरोधी पक्षात असून सुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीने निकराने लढत देणाऱ्या किंवा स्वतःचं बरंचसं काही सर्वस्व गमावलेले कार्यकर्ते सगळे आहेत. या कार्यकर्त्यांना खरं तर हा विजय आपण समर्पित केला पाहिजे आणि पुन्हा एकदा तिथल्या बंगाल असेल, आसाम असेल, पॉंडिचेरी असेल, केरळ, तामिळनाडू किंवा महाराष्ट्रातल्या 2 पोटनिवडणुका, इथल्या सगळ्याच कार्यकर्त्यांचं, त्यासाठी परिश्रम घेतलेल्या सगळ्या नेत्यांचे या ठिकाणी आभार मानतो. त्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि यापुढेही असंच भारतीय जनता पार्टीची ही विजयाची घोडदौड आहे. आता आपण 19च्या नंतर ही 3 राज्य, म्हणजे जवळपास 20-22 राज्यांपर्यंत आपण सत्तेमध्ये आहोत. पुढच्या सगळ्या कालावधीमध्ये संपूर्ण भारतामध्ये 100% भाजपाची प्रत्येक राज्यामध्ये, प्रत्येक स्थानिक स्वराज्यामध्ये सत्ता येईल असा विश्वास मला आहे.